पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या खडकी पिंपळगावच्या अपर्णा हेमंत पोखरकर यांनी पहाटे मुलाला जन्म दिला। अपर्णा यांचं सीझर झाल्यामुळे त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या आणि दुपारची वेळ असल्यामुळे वॉर्डातल्या सेविका जेवणाकरता गेल्याचं बघून अज्ञात महिलेनं हे बाळ पळवलं। 11:30ला आमची भाची आली, तिने डबा आणला, तिने डबा दिला, तो डबा तिला आम्ही बोलवायला बाहेर गेलो। तिथून आल्यानंतर जेवण दोघांचं होतं म्हणून बाहेर मालक आणि मी बाहेर जेवलो। बाहेरून जेवून आले तर बाळ गायब झाले। पंजाबी ड्रेस परिधान केलेली महिला अपर्णा यांच्या खाटेजवळ आली। ही महिला अपर्णाबरोबर जरा वेळ बोलून अपर्णाचं लक्ष नसताना पाळण्यातलं मूल उचलून पसार झाली। रुग्णालयाच्या CCTV फुटेजमध्ये ही महिला मूल पळवताना आढळून आली आहे। आज त्या ठिकाणी 1 वाजता ती महिला वॉचमन जेवण्याकरता गेली होती। 1च्या अगोदरच गेली होती 15 मिनिटं। तर तिला सुरक्षा इंचार्जनी सांगितलं होतं की तुला रिलीव्हर आल्याशिवाय तू जाऊ नकोस, तरीसुद्धा ती गेली। तर त्यामुळे आम्ही त्या महिलेला निलंबित करायची कारवाई करीत आहोत। 12 ते 2 हे आमचे भेटीचे आवर्स आहेत, लंच टाईम आहे, त्यामुळे त्यावेळेत वर्करनी रिलेटिव्ह जायला अलाउड आहे, कुणी येऊ शकतं त्यावेळी। सुरक्षा तर वाढवणं, आम्ही सगळ्या वॉचमनना आता परत हे सांगणार की आमच्या मुख्य गेटमधून बाहेर जाताना डिस्चार्ज कार्ड असल्याशिवाय बघितल्याशिवाय कुणालाही बाहेर सोडू नये। पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे। पिंपरी चिंचवड परिसरात मूल पळवण्याची ही पहिलीच घटना आहे, पण या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। साम मराठी, पिंपरी चिंचवड।